तुमचा SIR फॉर्म इलेक्शन कमिशनकडे सबमिट झाला की नाही हे तुम्ही आता घर बसल्या पाहू शकणार आहे। यासाठी सर्वात आधी तुम्हाला इलेक्शन कमिशनच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे। सर्वात आधी या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक, कॅप्चा कोड आणि OTP टाकून साइन अप करायचं आहे, म्हणजे तुमचं अकाउंट बनवायचं आहे। आता अकाउंट बनवल्यावर पुन्हा या वेबसाईटवर लॉग इन केल्यावर इथं तुम्हाला SIR 2026 नावाचं पहिल्याच क्रमांकावर एक ऑप्शन बघायला मिळेल आणि या ऑप्शनच्या खाली तुम्हाला 3 आणखी ऑप्शन बघायला मिळतील। यामधील तुम्हाला पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आता या ऑप्शनवर क्लिक केल्यावर इथं तुम्हाला तुमचं राज्य निवडावं लागणार आहे। आता राज्य निवडल्यावर इथं तुम्हाला तुमचा वोटर ID क्रमांक टाकावा लागणार आहे। आता राज्य आणि वोटर ID क्रमांक टाकल्यावर तुम्हाला सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे। आता सर्च केल्यावर तुम्हाला तुमचा SIR फॉर्म इलेक्शन कमिशनकडे जमा झाला की नाही हे इथं बघायला मिळणार आहे। आता माझ्या बाबतीत माझा फॉर्म इथं सबमिट झाला होता, त्यामुळे या वेबसाईटवर युअर फॉर्म इज ऑलरेडी सबमिटेड असं मला दिसून आलं। त्यामुळे तुमचा SIR इलेक्शन कमिशनकडे सबमिट झाला की नाही हे नक्की बघा आणि महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा।